हे दोन फुलं पण आलेत मस्तपैकी एकदम. थोडे थोडे चॅलेंजेस घेणार, जसं 1 महिन्याचं चॅलेंज, 2 महिन्याचं चॅलेंज. मी वॉकिंग करत होतो तर नवीन पार्टनर जॉईन झाला आमच्या बिल्डिंगमधलंच आहे. आणि मी काय बोलतो, थोडंसं म्हणजे थोडं भाजी वाढवून देतलं की थोडं कमी पडते भाजी, आणि खायला वेळच नाही भेटला, मग डायरेक्ट आता घरी आलोय घेऊन. तर गुड मॉर्निंग, तर नमस्कार मंडळी, मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजची दिवशी सुरुवात झालेली आहे. हे दोन फुलं पण आलेत मस्तपैकी एकदम व्हाईट व्हाईट. तर चला आपलं डेली ब्लॉगिंग स्टार्ट करूया. माझ्या डोक्यात एक प्लॅन येतात. थोडं काल रात्री मी खूप विचार केला आणि झोपच नाही लागली रात्री मला. तरी मी एडिटिंग वगैरे करून सर्व 12 वाजेपर्यंत मी झोपलो. तर माझ्या डोक्यात एक दोन प्लॅन आले की आपण असं करूया, त्या सांगतो तुम्हाला. त्या अगोदर आपण पाणी वगैरे गरम करू आणि आपण खाली गेल्यावरती मग तुम्हाला एक्सप्लेन करतो. वॉकिंगला जाऊया ना तेव्हा एक्सप्लेन करतो. त्याला फटाफट आपलं डेली रुटीन स्टार्ट करूया. पाणी गरम करूया आणि पिऊया. हे कालची भांडी आहेत. काल त्याने जो डबा दिला होता संध्याकाळी तोच आहे. तर ह्याला आवरून घेऊया फटाफट. जाऊन खाली ठेवूया म्हणजे ते घेऊन जातील. हे डबा इथं असू द्या, नंतर भरतो. तर पाणी गरम होतंय तोपर्यंत तुम्हाला सांगतो, एक गोष्ट सांगतो फक्त एवढं की मला काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत. म्हणजे ब्लॉगिंगच्या रिलेटेड, जसं माईक झालं, कॅमेरा झालं, समथिंग लॅपटॉप्स वगैरे झाले, हे ब्लॉगिंगच्या रिलेटेड जे साहित्य लागतं ना मला, त्या सगळ्या गोष्टी घ्यायच्यात. पण ते कसे घेणार ते त्याच्यात त्यासाठी मला एक आयडिया आले. बघूया पाणी तापलंय का. पाणी तापलेलं आहे. थोडंसं वेट करा, आपण पाणी वगैरे पिऊया आणि खाली जाऊन मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर चला पाणी पिऊन घे पहिलं. मी पण एक्साइटेड आहे भरपूर तुम्हाला सांगण्यासाठी. आता खाली जाण्याचं राहू द्या, पण खाली जायचं आहे, पण खाली जाऊन सांगायचं राहू द्या, इथंच सांगतो तुम्हाला. तर असा प्लॅन केला आहे मी की आपण ज्या पण गोष्टी घेणार आहेत, म्हणजे जसं लॅपटॉप झालं, परत अजून एक माईक घ्यायचा मला, वायरलेस माईक. तो ॲक्च्युली कसं व्हॉइस घुमतो ना इथे, व्हॉइस घुमल्यामुळे थोडासा आवाज पण तुम्हाला क्लिअर येत नसेल. तर मी विचार केला डेली ब्लॉगिंगसाठी एक माईक घ्यायचा मला, वायरलेस माईक. तर ह्या गोष्टी घ्यायच्यात मला सर्व. ज्या पण गोष्टी घेणार मी आतापर्यंत, म्हणजे व्लॉगिंगसाठी म्हणा किंवा पर्सनल लाईफसाठी म्हणा, काही गोष्टी, तर ते मी माझ्या पगारामधून नाही घेणार. ते मी एक एक्स्ट्रा इन्कम कमवणार. ते कसं कमवणार तुम्हाला मी हळूहळू कळेलच ब्लॉगिंगमध्ये. तर मी विचार केला एक्स्ट्रा इन्कम कमवून मग ज्या गोष्टी घ्यायच्या त्या विकत घ्यायच्या किंवा खरेदी करून त्याचा EMI वगैरे पेड करायचा. जसं आता माझा समजा मी माईक वगैरे घेतला समजा काय, किंवा लॅपटॉपच पकडून धरा, लॅपटॉप मी घेणार आहे दिवाळीला. तर लॅपटॉप समजा 30-40 हजार किंवा 50,000 पर्यंत नसेल पकडा, त्याचा जर समजा तो हप्ता येईल 4-5 हजार रुपये, जो हप्ता येईल महिन्याचा, तो 4-5 हजार रुपये महिन्याचा हप्ता ना, तो मी माझ्या पगारातून ना मी भरणार. त्याला मी एक एक्स्ट्रा इन्कम जनरेट करणार, म्हणजे जेणेकरून एक्स्ट्रा काम करून करणार आहे. तर ते कसं करणार आहे, काय करणार आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळत जाईल हळूहळू पुढे. तर असं मला थोडासा डोक्यात प्लॅन आला की बोललो की आपण आपल्या पगारातून घेण्यापेक्षा आपण एक एक्स्ट्रा इन्कम करून घेतलं ना तर खूप बेटर राहील. हा प्लॅन वर्क करतोय की नाही हे आपण बघूया नक्की. आणि मी खूप एक्साइटेड पण आहे की नवीन गोष्टी काहीतरी करण्याची इच्छा आहे मला. थोडं काहीतरी चेंज केलं पाहिजे आयुष्यामध्ये, त्यामुळे मी थोडासा एक वेगळा निर्णय घेतोय, या गोष्टी करणार आहे. तर बघूया हे कितपत जमते आपल्याला आणि कितपत आपण कम्प्लीट करतोय. तर म्हणजे असं मी थोडे थोडे चॅलेंजेस घेणार, जसं 1 महिन्याचं चॅलेंज, 2 महिन्याचं चॅलेंज, की बाबा हा एवढी अमाऊंट आहे तर ती मी 2 महिन्यामध्ये कव्हर करणार, एवढी अमाऊंट आहे तर ती मी 3 महिन्यामध्ये कव्हर करणार. ह्या गोष्टी म्हणजे तेवढा पैसा मला जमा करायचा आहे. तर तो कसा करतोय, काय करतोय, ते मी तुम्हाला सर्व ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि त्याच्यावरती आपण एक असे ब्लॉग बनवायचे, तसं मी ठरवलंय. खूप बरं वाटतं. आता काहीतरी डोक्यात प्लॅन आला एक नवीन, आणि तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे.
तर शेअर केलं तर मला करणं गरजेचं आहे. मी ह्यासाठी शेअर केलं की मला भाग पडलं पाहिजे की मी करावं ते, त्यासाठी मी शेअर केलं. तर चला आता फटाफट आपण पाणी पिऊन घेऊया आणि खाली निघूया वॉकिंगसाठी. खाली जाऊया, चावी घेऊया, मोबाईल, हेडफोन हे पण घेऊया आणि खाली ठेवूया, म्हणजे ते जेव्हा दुसरा डबा देतील तेव्हा हा डबा हे घेऊन जातील. चला ते ठेवलं डबा. चला आज थोडंसं ढग आहेत, आभाळ आहे थोडंसं, आणि सूर्य तिकडे उगवतोय बघू शकता, पण अजून काय क्लिअर नाही दिसत आहे बघा. वॉकिंग करूया. पाऊस तर मला वाटत नाही येईल, पण शक्यता वाटते पावसाची. चला वॉकिंग करूया आणि काय बाकी वॉकिंगच करूया, बाकी काय नाही. तर गाईज मी वॉकिंग करत होतो, तर नवीन पार्टनर जॉईन झाला आमच्या बिल्डिंगमधलाच आहे. तर हा पण तू कधी चालू केलं वॉकिंग? मी 1-2-3 दिवस झाले. 2-3 दिवस झालेत, कारण आपल्याला पण 2 दिवस, कारण काल परवा दसरा होता त्यामुळे जमलं नाही. 2 दिवस मला पण वॉकिंग जमत नव्हतं. तर हा जॉईन झाला आहे. बघूया कितपत येतोय. कंटिन्यू कंटिन्यू करणार. कारण मला पण म्हणजे कोण पार्टनर असेल तर जरा बरं वाटतं चालायला, पण इथे बोलत काय ना काहीतरी आपलं टाइमपास होऊन जातो आणि वेळ कसा निघतो तर कळत नाही. तर चला आता वॉकिंग करूया थोडंसं. माझ्या बऱ्यापैकी झालेलं आहे माझं वॉकिंग, आणि ह्याचं आता तू किती अजून करणार? तर माझा डबा पण आहे थोडा, मी जरा डबा लावलेला आहे इथे. ओके. हां 8-8:30 8-8:15 पण ठेवतात डबा. मी डबा घेऊन जातो ना आपलं मस्त तेच खातो, कारण बनवायला जमत नाही सध्या सुरुवातीला. संध्याकाळचं बनवतो येऊन थोडंसं, तर संध्याकाळी डाएट पण फॉलो करायचं आहे, जेणेकरून अरे वजन पण वाढलंय त्यामुळे प्रॉब्लेम होतो. हां नाही केलं पाहिजे. चला मित्रांनो थोडं वॉकिंग करतो आणि मग जातो वरती. फायनली झालेलं आहे माझं वॉकिंग आणि डबा पण ठेवलेला आहे, तर डबा घेऊया आणि जाऊया वरती. मी तिथं रेस्ट करायचो, 5-10 मिनटं बसायचो, पण आता लेट झालं. ओके हा बघा हा डबा आहे. चल बाय. चला बघूया काय आहे डब्यामध्ये. ओ माय गॉड, याच्यात तर चपात्या आहेत, याच्यामध्ये वाटाणा वाटतं, वाटाणा बटाट्याची भाजी. थोडी भाजी कमीच देते मी, काल पण काय सांगितलं ना त्यांना, पण सांगितलं पाहिजे. पण बघूया कसं जमतं आहे. त्यांना बोलतो थोडीशी भाजी वाढवून द्या, कारण खूप कमी होती भाजी. चला फटाफट आवरून घेऊया, रेडी वगैरे होऊया आणि मग नाश्ता करायला बसूया. तर चला फ्रेश झालेलं आहे, आंघोळ वगैरे झालेली आहे, देवपूजा करून घेऊया. देवपूजा मी ॲक्च्युली करतो आणि फक्त ते पाया पडताना दाखवतो, ते फक्त मी शूटसाठी करतो. बाकी मी प्रॉपर देवपूजा करतो मी थोडीशी. आता आपण नाश्ता करून घेऊया. चला 2 चपात्या घेऊन जाऊया, 2 चपात्या खाऊया. भरपूरच कमी सुकं, कारण आता ह्याच्यात घेऊन गेलो तर ह्याच्यात का उरायचं नाही. चला खाऊन घेऊया. चला खाऊन घेऊया फटाफट. तिला सांगतो की थोडी भाजी वाढवून द्या, देते की नाही काय माहीत. आता बोलली की बाबा तेवढीच भाजी देऊ शकते,
तर त्या करायला लागेल ॲडजस्ट. कारण टेस्ट भरपूर चांगली आहे आणि क्वांटिटी थोडी कमी आहे, पण ठीक आहे ॲडजस्ट करता येईल आपल्याला. चला तर मग संपून घेऊया आणि मग निघूया. चला फटाफट भांडी धुवून घेऊया. बघा एवढं टेस्टी आहे की ते मी पूर्ण संपवतोय, एवढं भारी लागते. पण आता क्वांटिटीचं काय करायचं बघूया आता. चला फटाफट भांडी धुवून घेऊया आणि मग निघूया. चला भांडी झालेली धुवून, डबा नेऊया बाहेर. तर आपला नाश्ता वगैरे झालेला आहे. आता आपण निघायचं ऑफिसला कामाला आपल्या. तर त्या अगोदर मी कॉल करतो, लाऊडस्पीकर ठेवतो मी, बघू काय बोलतात. तुम्ही पण ऐका. जर मला वाटलं दाखवा असं तर दाखवेन, नाही तर मग म्यूट करेन. कॉल लावतो तर. हॅलो. हां नमस्कार ताई. हां माझा डबा मी खाली ठेवतो आता. ओके. आणि संध्याकाळी नका देवा डबा, म्हणजे एकच टाइम आहे सकाळचा फक्त. चालेल चालेल. आणि काल माझं जरा हे झालं. काय 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 बोला. ऐकण्यात माझं भूल झाली. नाही ठीक आहे ठीक. आणि मी काय बोलतो थोडंसं म्हणजे थोडं भाजी वाढवून देतलं का, थोडं कमी पडते भाजी. चालेल चालेल चालेल. चालेल. सॉरी कारण मला जरा वाटलं की थोडं कमी वाटतं, त्यामुळे बोलू एकच सांगतो मी तुम्हाला. नाही मुलांना पण सेम डबे भरते ना तुमचे. ओके ओके. म्हणून मी म्हटलं जास्त होते का कमी होते, काय कारण जास्त पण होते ना. हां हां. नाही मी ॲक्च्युली थोडंसं इथे खाऊन जातो ना घरी, कारण मी डबा घेऊन जातो आणि मग तेच मग संध्याकाळी घरी आलं मग परत जेवण बनवतो मी असं आहे. ठीक आहे ठीक आहे. ओके. थोडंसं भाजी फक्त वाढवून दे फक्त थोडीशी. हां हां चालेल ठीक आहे. चला बाय बाय. समजूदार आहेत, टेन्शन नाही, म्हणजे ऐकून घेतलं त्यांनी सगळं. काय काय जण असतात की नाही आम्ही तेवढीच भाजी देणार, आम्ही तेवढंच राहणार असं तसं. पण ठीक आहे चला थोडंसं शांती आहे. उद्यापासून कदाचित थोडीशी भाजी वाढून भेटेल, पण नाही भेटलेच तरी मी ॲडजस्ट करणार होतो तो, कारण टेस्टी जेवण आहे त्यामुळे मी डबा नाही बंद करणार. हा खाणार डबा थोडं 2 घास कमी खाल्ले तरी काय फरक पडत नाही. चला तर मग आपलं रेडी वगैरे झालेलं, आंघोळ वगैरे झालेली, प्रॉपर नाश्ता बिष्टा सगळं झालेलं, डबा भरलेला आहे. चला तर आपण निघू आपल्या कामाला. चला तर मग बाय बाय. तर मी घरी आलेलो आहे, पण डब्बा खायला वेळ नाही भेटला. डब्बा आहे तसंच घेऊन आलो. तर तुम्हाला सांगतो मी काय प्रॉब्लेम झाला ते. तर मी आता फ्रेश वगैरे होऊन घेतो, नंतर मग तुम्हाला भेटतो. तर फायनली फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि हा डब्बा मी रिटर्न आणला आहे, कारण आधी बघू द्या आंबलं तर नाही ना, तर कळून नाही ते. मला वाटलं आंबल्यासारखं पण आंबलं नाही. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे, आम्हाला एका साईटवरती जायचं होतं, म्हणजे कामानिमित्तच गेलो होतो मी. तर त्या साईटवर जाता मी लेट पोहोचलो आणि लेट पोचल्यामुळे ते कामं पण लेट झाली. मग लेट झालं तर मला 2-3 वाजले तिथेच त्या साईटवरतीच. 3-3:30ला मी तिथून निघालो. मग नंतर 4-5 वाजले मला इकडे नवी मुंबईमध्ये परत. ॲक्च्युली मी आउट ऑफ गेलो होतो, आउट ऑफ म्हणजे थोडं लांब गेलो होतो मी. तर नवी मुंबईमध्ये पोचायला मला परत 4 वाजले. तर 4 वाजता मग थोडंसं भूक कंट्रोल होत नव्हतं, तेव्हा मी चाय पिला, थोडंसं चाय आणि एक बिस्किट खाल्लं आणि खायला वेळच नाही भेटला. मग डायरेक्ट आता घरी आलो आहे घेऊन. तर असं झालं होतं, त्यामुळे खायला जमलं नाही मला. आजच्या डिनरमध्ये आपण हे जे सकाळचं लंच राहिलं ना तोच खाऊन टाकूया. तर आता लगेच नाही खाते, कारण थोडंसं आता कंटाळा आला भरपूर. थोडंसं बसतो, टाईमपास करतो, थोडंसं रिलॅक्स करतो आणि त्याच्यानंतर मग खायला घेतो. तर आता मला एक कॉल आला होता. माझा स्कूल फ्रेंडच आहे, शाळेतला मित्र. तर तो स्टेशनला झाला आहे जवळच, म्हणजे पनवेल स्टेशनला झालेला आहे. तर तो बोलतो की आलो तर भेट. आता डबा खायचा होता, पण आता बघूया, तर त्याला जाऊन पहिलं भेटूया आणि थोडंसं टाईमपास करूया आणि मग येऊन मग डबा खाऊया. बघूया डबा खायला तर जमतं आहे की नाही कन्फर्म मी सांगू शकत नाही, कारण तो आला आहे. तर आता कदाचित काय बाहेर खाणं झालं तर बाहेर खाऊ आम्ही, कारण आता वाजलेत, एक सेकंड किती वाजलेत बघू दे मला, 8:30 वाजलेत. कारण तो भेटेल थोडासा, तो लगेच गेला, त्याचं काम झालं लगेच गेला तर मग काही टेन्शन नाही. बघूया कसा प्लॅन होतं. नंतरचा प्लॅन मला काहीच माहीत नाही. जर त्याच्यावर खाल्ला तर मग तिथंच थोडंसं खाईन त्याच्याबरोबर, नाही तर मग घरी येऊन मी खाईन मी. चला मग त्याला जाऊन भेटूया. थोडं भरपूर दिवसानं भेटलो मी, म्हणजे भेटतो आम्ही असं मध्ये मध्ये, पण आता भरपूर दिवसानंतर भेटलो, म्हणजे महिना पण नाही, पण 15-20 दिवसांनी भेटलो आहे. त्यामुळे एवढं काय बोलणं बिणं नसतं काय, कधी थोडंफार कधी फोनवरती बोलणं झालं तर तेवढंच. तर चला त्याला भेटूया, थोडंसं टाईम स्पेंड करू त्याच्यासोबत आणि मग रिटर्न येऊया. तर चला भेटलं चावी, मोबाईल.